महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 22 तारखेला राम मंदिराच्या उद्घाटनाच्या सोहळ्याच्या निमित्तानं अयोध्येमध्ये येत आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुद्धा निमंत्रण देण्यात आलेलं आहे। मात्र त्याआधीच संपूर्ण अयोध्येमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बॅनर जे आहे ते प्रमुख मार्गावरती झळकलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। धर्मपथावरती आपण पाहतोय की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभेच्छांचे बॅनर जे आहेत ते लागलेले आहेत। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री महाराष्ट्र आपण पाहतोय की बॅनरवरती लिहिलेलं आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न जे आहे ते पूर्ण होतंय आणि शानमध्ये प्रभू श्रीराम जे आहे ते अयोध्या नगरीमध्ये विराजमान होत आहेत। अशा पद्धतीचा आशय जो आहे तो या बॅनरवरती लिहिलेला आहे। आपण पाहतोय की बॅनरवरती आपल्याला हिंदू हृदय सम्राट शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो आपल्याला पाहायला मिळतोय। धर्मवीर आनंद दिघेंचा फोटो आहे। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा फोटो आहे। तर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मोठा फोटो जो आहे तो बॅनरवरती झळकवण्यात आलेला आहे, ज्यावरती पंतप्रधान नरेंद्र मोदी हे श्रीरामाला वंदन करतायत। हा मोठा फोटो जो आहे तो बॅनरवरती झळकवण्यात आलेला आहे। पाठीमागे आपल्याला राम मंदिराची प्रतिकृती पाहायला मिळते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हे बॅनर जे आहेत, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री महाराष्ट्र हे बॅनर जे आहेत ते संपूर्ण अयोध्येतल्या प्रमुख मार्गावरती लावण्यात आलेले आहेत। हा सुरुवातीला रस्ता आपण पाहूयात की राम मंदिराकडे जाणारा प्रमुख मार्ग आहे की या धर्मपथावरूनच पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ताफा जो आहे तो राम मंदिराकडे जाणार आहे। मुख्य मार्ग म्हणून या धर्मपथाला ओळखलं जातं, कारण बायपासवरून येणारी सगळी वाहतूक व्यवस्था याच मार्गावरती असते। आणि आपण पाहतोय की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हे बॅनर जे आहेत ते या प्रमुख मार्गावरती लावण्यात आलेले आहेत आणि संपूर्ण अयोध्या नगरीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे बॅनर जे आहेत 22 तारखेच्या आधी झळकलेले पाहायला मिळत आहेत। आणि हे शुभेच्छांचे बॅनर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून संपूर्ण अयोध्येमध्ये लावण्यात आले। कॅमेरा पर्सन राकेश स्वामी, मी प्रदीप कापसे, TV9 मराठी, अयोध्या। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।